सन्मान्य मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलं। माझा प्रश्न सन्मान्य मंत्री महोदय स्कोपच्या बाहेर आहे, मला विश्वास आहे की त्याचं उत्तर आपण देणार। अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रातील बोरी पाटणबोरी हे गाव आहे आणि साधारणतः 20,000पेक्षा लोकसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल मोठा आपला तयार झालेला आहे, शासकीय इमारत आहे, सर्व आहे। त्या ठिकाणी डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणचा प्रस्ताव आपल्याकडे साधारणतः 3 वर्षाच्या आधीपासून आपल्याला पाठवलेला आहे। त्या ठिकाणी 50 खाटाचं व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय। दुसरा अध्यक्ष महोदय, माझ्या लोणबेड एक प्राथमिक केंद्र आहे, अतिशय हायवेवर आहे आणि त्या ठिकाणी तुळजापूर नागपूर हायवे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे अध्यक्ष महोदय, तर आपण मला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणार काय? मंत्री महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजू तोडसाम साहेबांनी जे 2 प्रश्न विचारले की त्यांच्या मतदारसंघातलं एक हॉस्पिटल बांधून तयार आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरची व्यवस्था नाही, सातत्याने त्याच्यासाठी ते पाठपुरावा करतायत। पण आता एका बाजूला 1400 डॉक्टरांची भरती झाली आहे, त्याच्याबद्दल 1 जुलैलाच आम्ही सगळे मंडळींनी आदेश निर्गमित केले। त्यामुळे एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आस्थापनेमध्ये डॉक्टर्स उपलब्ध होण्याचा जो काय प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलंय। त्याच्यामध्ये पहिला प्राधान्यक्रम राजू तोडसाम साहेबांच्या मतदारसंघात आम्ही दिले आणि दुसरं त्याच्याबरोबर आपण सांगितलं की आपल्याकडे ॲम्ब्युलन्सची सुद्धा आवश्यकता आहे। तर असं मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे 1082च्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या संपूर्ण PSC मध्ये आहेत। आजच त्याच्याबद्दल जर काय उपलब्ध होत नसेल किंवा काय अडचण असेल तर ती तात्काळ उपाययोजना करतो। सभागृहाची विशेष